नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आता आपला पेपर आहे मॅथमॅटिक्स 1चा. पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं नीट समजून घेऊया. त्या अगोदर तुमचं प्रिपरेशन ते एकदम व्यवस्थित झालंच असेल. वर्ड प्रॉब्लेम कसे येतात, कुठून येतात, कुठल्या टाईपचे येतात, सगळं काही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. नसेल व्हिडिओ बघितला तर बघून घ्या, अजून पण वेळ आहे. सगळे सांगितलेले टाईप्स व्यवस्थित समजून घ्या. त्याच्या स्टेप्स, नंतर प्रोसेस काय आहे, मेथड काय आहे, हे जर एकदा का क्लिक झालं ना, मग वर्ड प्रॉब्लेम कुठला काय येणार आपण नक्की सॉल्व करू. त्याच्यानंतर त्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये क्वेश्चन नंबर 3पर्यंत कसं प्रिपरेशन करायचं ते सांगितलं होतं. नक्की सगळ्यांचं प्रिपरेशन झालंच असेल. आता पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं ते समजून घेऊया. सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट टिप, उत्तर जे आहे ते आपल्याला डिटेलमध्ये लिहायचं आहे. कंपल्सरी, एक पण स्टेप स्किप करायची नाही. नंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला राईट क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे. बघा, कधी कधी काय होतं, 3 क्वेश्चन असतात, त्याच्यामधले 3ही आपल्याला जमत असतात. मग कुठला तरी क्वेश्चन चुकीचा सिलेक्ट होतो, ज्याचा आन्सर आपल्याला मध्ये गेल्यानंतर आठवत नाही. मग असं नाही झालं पाहिजे. राईट क्वेश्चन सिलेक्ट झाला तर आपल्याला राईट मार्क नक्की मिळतील. मग काही महत्त्वाच्या टिप्स नीट डोक्यात ठेवताल. प्रत्येक क्वेश्चन नीट वाचा, समजून घ्या काय दिलं आहे, काय काढायचं आहे. हे जर क्लिअर झालं तर सोल्युशन लिहिणं एकदम सिम्पल आहे. कारण मॅथ्सचा पेपर आहे, खाडाखोड करून नाही चालणार. प्रत्येक स्टेप व्यवस्थित रिप्रेझेंट झाली पाहिजे. नंतर राईट क्वेश्चन सिलेक्शन कुठं इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी राईट क्वेश्चन सिलेक्ट झाला तर वेळ वाचेल. पण जर राईट क्वेश्चन सिलेक्ट नाही झाला तर मात्र वेळ जाईल, खाडाखोड होईल, प्रेझेंटेशन हलेल आपलं. त्यामुळं व्यवस्थित क्वेश्चन नीट वाचा आणि प्रॉपर क्वेश्चन सिलेक्शन ठेवा. नंतर प्रत्येक उत्तर डिटेलमध्ये लिहायचं आहे. अजिबात एकही स्टेप स्किप करू नका. इव्हन तुम्ही प्लस मायनस जरी केलं तरीसुद्धा ती स्टेप मेन्शन करा. नंतर प्रत्येक सोल्युशन झाल्यानंतर आन्सरला बॉक्स करणं मॅन्डेटरी असेल. कारण काय होईल तर आपलं उत्तर समोरच्याला लगेच दिसून येईल. मग चेकिंग करणं इझी होईल. कळलं नक्की? चलो, आता असं असणार आहे तुमचा पेपर. पहिलं पेज MCQने सुरुवात होणार आहे. मग लिहायचं कसं ते समजून घ्या व्यवस्थित. क्वेश्चनचा नंबर, सब क्वेश्चनचा नंबर. आता या ठिकाणी काय दिलं आहे, रोमन नंबर दिलेत, बरोबर. मग लिहायचे कसे, रोमन नंबरच लिहायचे. दिसलं, 1 2 3 4. प्रॉपर ऑप्शन नंतर आन्सर, प्रॉपर ऑप्शन नंतर आन्सर, ऑप्शन आन्सर, ऑप्शन आन्सर. कळलं? आता हा पेपर वेगळा आहे, हे वेगळं लिहिलेलं आहे समजण्यासाठी. त्यानंतर क्वेश्चन 1B व्यवस्थित सोल्युशन वर्ड लिहायचा. प्रॉपर 2-3 स्टेपमध्ये उत्तर येणारे क्वेश्चन्स असणार आहेत. व्यवस्थित 2-3 स्टेप्स करायच्या. याही ठिकाणी प्रॉपर डिटेलमध्ये आन्सर आलं पाहिजे. नंतर पुढचे क्वेश्चन पण बघा, सेम त्याच पद्धतीने सोल्युशन वर्ड लिहिलं, व्यवस्थित रिप्रेझेंट झालं, प्रॉपर आन्सर लिहिलं. प्रत्येक क्वेश्चन झाल्यानंतर बरोबर 2 लाईन मारायच्या, म्हणजे क्वेश्चन तिथं संपलाय हे क्लिअर होईल. समजलं? चलो, आता पुढं क्वेश्चन 2A ॲक्टिव्हिटी बेस असणार आहे. आता ॲक्टिव्हिटीमध्ये फक्त आपल्याला बॉक्सेस भरायचे आहेत, त्यांचं आन्सर लिहायचं नाही. मग फक्त बॉक्सेसच भरा. आता ह्या ठिकाणी बॉक्स भरायचा आहे, व्यवस्थित बॉक्स भरायचा. याही ठिकाणी व्यवस्थित बॉक्स भरायचा. आता ही ॲक्टिव्हिटी वेगळी आहे, मी सॉल्व केलेली वेगळी आहे. का तर समजून यावं म्हणून. बघा, क्वेश्चन 2A ॲक्टिव्हिटी, ज्या ज्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये बॉक्स दिला आहे त्या त्या ठिकाणी पेन्सिलनी व्यवस्थित बॉक्स काढा प्रॉपर. आणि प्रत्येक लाईन आणि लाईन जशी ॲक्टिव्हिटीमध्ये आहे तशी आपल्या आन्सर शीटमध्ये आलीच पाहिजे. हे डोक्यात ठेवतात. मी एक ॲक्टिव्हिटी समजावी म्हणून केली. तुम्हाला किती करायच्या त्या ठिकाणी 2 ॲक्टिव्हिटी करायच्या असतात. डन? चला, ह्याच्यानंतर पुढं 2 मार्क्सचा क्वेश्चन सुरू होतील. बघा, एकूण 1 2 3 4 आणि 5. 5 पैकी करायचे 4. प्रॉपर क्वेश्चन सिलेक्ट करायचे 4 आणि त्यांनाच सॉल्व करायचं. पण आन्सर लिहिताना एकदम डिटेलमध्ये लिहायचं आहे. बघा, प्रॉपर गिवन इक्वेशन कुठले होते ते लिहिलं. मग ॲडिशन करतोय ते सांगितलं, ॲडिशन केलं, एक्सची व्हॅल्यू काढली, त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू काढली, आन्सरला शेवटी बॉक्स केला. किती टापटीप दिसतंय. अजिबात गिचमिडकाला करायचा नाही, खाडाखोड करायची नाही. व्यवस्थित लिहा, खाडाखोड कमी ठेवा, प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित होऊन जाईल. नंतर क्वेश्चन 3A ॲक्टिव्हिटी 3 मार्कांची. जे जे बॉक्स दिले आहेत ते बॉक्स काढणं मॅन्डेटरी असणार आहे. एकूण बॉक्स किती असणार आहेत तर 6 असणार आहेत. प्रत्येक बॉक्स हाफ मार्कासाठी. बघा, तीच ॲक्टिव्हिटी खाली आहे. व्यवस्थित बॉक्स केले, सुटसुटीत लिहिलं, म्हणजे पेपर चेकिंग करणं एकदम सिम्पल होऊन जाईल. नंतर पुढं क्वेश्चन 3B. आता 3 मार्कांचे क्वेश्चन सुरू झाले. प्रॉपर क्वेश्चन सिलेक्ट करायचे आहेत. एकूण 2च क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. किती दिलेले असणार आहेत, 1 2 3 आणि 4. 4 पैकी तुम्हाला जे 2 शुअर येत आहेत तेच सिलेक्ट करा, म्हणजे आन्सर डिटेलमध्ये नीट लिहिता येईल. आता या ठिकाणी फॉर्म्युला मेथड जी होती
ते सिलेक्ट केलेली आहे. कसं उत्तर लिहिलं आहे बघा. 3 मार्कचा जो क्वेश्चन असेल त्याचं उत्तर सेकंड पेजवरती जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. व्यवस्थित दिलेलं इक्वेशन लिहायचं, कम्पेअरिंग केलं, ABCच्या व्हॅल्यू लिहिलं, नंतर B² - 4AC ची व्हॅल्यू काढली, फॉर्म्युला लिहिला, त्यात व्हॅल्यू पुट केला. प्रत्येक स्टेप ह्या ठिकाणी आपण केलेली आहे बघा. हे जेव्हा मी फॅक्टराईज केलं त्याच्यानंतर रूट काढलं बाहेर, 2 इथं लिहिला. व्यवस्थित प्रत्येक स्टेप इंडिकेट झाली पाहिजे. नंतर शेवटी आन्सरला बॉक्स करणं मॅन्डेटरी राहील. आता मी एक क्वेश्चन सॉल्व करून दाखवला आहे, दुसरा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे, पण स्टेप मात्र याच राहतील. क्लिअर झालं. नंतर बघा, हा देअरफॉरचा सिम्बॉल आहे, एकाखाली एक आला पाहिजे. इक्वल टू एकाखाली एक जर असेल तर प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित दिसेल. नंतर पुढं क्वेश्चन नंबर 4. आता या ठिकाणी 4 मार्कांचे क्वेश्चन्स आहेत. राईट क्वेश्चन सिलेक्ट करायचं आहे. परत तीच गोष्ट करणार आहात. 3ही क्वेश्चन्स बघायचे. ज्या दोघांवरती आपल्याला शुअरिटी असेल तेच दोघं सिलेक्ट करायचे आणि लिहायचे. आता या ठिकाणी मी टाईम आणि वर्कवाला क्वेश्चन लिहिला आहे. जेव्हा वर्ड प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्हाला इंट्रोडक्शन हे वर्ड प्रॉब्लेमचं द्यावंच लागेल. आपण हे सोल्युशन लिहिताना ह्याच्यामध्ये घेतलेले एक्सची व्हॅल्यू, नंतर हे 1/x काय आहे, हे सगळं व्यवस्थित स्टेप वाईज मेन्शन करायचं. थोडंफार तुम्हाला राईट हे करावंच लागणार आहे, ते अजिबात स्किप करायचं नाही. प्रत्येक टर्म या ठिकाणी दिसली पाहिजे. नंतर व्यवस्थित इक्वेशन फॉर्मेशन आणि हे आन्सर, हे सुद्धा तुमचं उत्तर 2 पेजच्या अराउंडच होईल. थोडं कमी होईल पण 2 पेज तर तुमचे कंपल्सरी भरतील. त्यामुळं सुटसुटीत लिहा, टापटीप लिहा, प्रत्येक स्टेप आली पाहिजे आणि शेवटी आन्सरला बॉक्स करायचं आहे. कळलं? समजलं? आता जसा क्वेश्चन नंबर 4 होता त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 असेल आणि त्याचंसुद्धा तुम्हाला प्रेझेंटेशन याचप्रमाणे करायचं आहे. कळलं? पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं, कसं अटेम्प्ट करायचा, स्टेप्स कशा लिहायच्या, खाडाखोड कमी ठेवा. जेवढी खाडाखोड कमी असेल तेवढं आपलं उत्तर टापटीप दिसेल. नंतर ह्या आन्सरला बॉक्स करणं मॅन्डेटरी राहील. ॲक्टिव्हिटीमध्ये जेवढे बॉक्स आहेत तेवढे प्रत्येक बॉक्स आपण फिलअप केले पाहिजेत. आता एक महत्त्वाची गोष्ट, ॲक्टिव्हिटी लिहिताना आपल्या मनाचे शब्द टाकू नका. जसं की या ठिकाणी ॲक्टिव्हिटी होती, आता या ठिकाणी दिलेलं आहे फॉर्म्युला, इथं फॉर्म्युला दिला आहे, तुम्ही उगाच इथं काहीतरी इक्वल टू करून काहीतरी लिहू नका. जसं दिसतंय ना ॲक्टिव्हिटीमध्ये तसंच लिहा, तरच आपले मार्क कन्फर्म होतील. कळलं? चलो, बाकी समजलं आहे व्यवस्थित प्रत्येकाला? चलो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाईम मॅनेजमेंट बघूया. तुम्हाला सगळ्यांना पेपरसाठी ऑल द बेस्ट. हाही पेपर तुमचा नक्की इझी जाईल. 35+ आपण गोल ठेवलं होतं, त्या दृष्टीने प्रत्येकाने प्रिपरेशन केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली आहे, त्यामुळे अजिबात घाबरू नका. फक्त सांगितलेली महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक क्वेश्चन नीट रीड करा, राईट क्वेश्चन सिलेक्ट करा आणि डिटेलमध्ये सोल्युशन लिहा. कळलं? चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. अजून पण काही तास हातामध्ये आहेत, एकदा रिव्हिजन मारून घ्या म्हणजे एक्झामला आपल्याला नक्की फायदा होईल. चलो, बाय बाय, ऑल द बेस्ट.